येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिक आशीर्वादाने तृप्त कर. ऐकणारे कान दे, वचनामध्ये रम्मान कर. तूच आमच्या संगती बोल प्रभू. पुढचा वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्याच गोड व पवित्र नावाने मागते म्हणून आमेन. आपण वचनाकडे वळूया. या रीतीने बाळक साहेबांनी प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. तर मी देखील आज एक प्रश्नच घेतलेला आहे. ॲक्च्युली एक नाही पण 2 प्रश्न आहेत. मलाकी 1:6 मधून हे प्रश्न आहेत. माझा सन्मान कोठे आहे? माझे भय कोठे आहे? आणि हे 2 प्रश्न आपल्याला मलाकी 1:6 मध्ये आढळतात. ते आपण वाचूया. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्ही याजकास परमेश्वर विचारतो. आणि इथं 3 गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत की ज्याच्यासाठी देवाने याजकांवर हा दोषारोप लावलेला आहे की वेदीवर विटाळलेली भाकर चढविता, परमेश्वराचे मेज तुच्छ आहे असे तुम्ही बोलता, लंगडा किंवा रोगी असा बली देता. आणि ह्यावरून आपण पाहतो की परमेश्वराला त्यांनी जे अर्पण आणलेलं आहे ते त्याने संतोष झालेला नाही. त्याचप्रमाणे आपण मलाकी 1:9 वचनाचा शेवटचा भाग आणि 10वं वचन वाचणार आहोत. तुमच्या ह्या कृत्यामुळे तो कोणावर प्रसन्न होईल काय, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुमच्यात मला मुळीच संतोष नाही. तुमच्या हाताचे यज्ञ अर्पण मला मान्य नाही. आणि ह्या वचनामध्ये आपण पाहत आहोत की कशा प्रकारे जे यज्ञ अर्पण होत होते ते देवाला संतोष न देणारे ठरत होते. आणि यज्ञ अर्पण हे एक तऱ्हेने उपासना करण्याचं माध्यम होतं. आणि आपण पाहतो की देवाला त्यांची ही जी भक्ती आहे त्याने संतोष नव्हता. तो त्यांच्या भक्तीने जरा देखील प्रसन्न नव्हता. आणि आज आपण हा प्रश्न आपल्यालाही लागू करू शकतो. तुम्ही म्हणाल की याजकांना विचारलं, पण आज आपल्यालाही तीच उपाधी बायबलमध्ये दिलेली की आपण देवाचे याजकगण आहोत, है ना. तर त्याप्रमाणे आपल्यालाही हे जे सांगितलेलं आहे वचन ते आपल्यावरही ॲप्लिकेबल आहे. आणि आपण जे ख्रिस्ती म्हणवतो स्वतःला, आपण देवाची जी भक्ती करतो, काय देवाला ती मान्य आहे का, देवाला आवडणारी आहे का, त्याबद्दल आपण पाहत असताना भक्ती काय आहे हे प्रथम आपण पाहू. आणि त्यासाठी आपण पहिलं जुन्या करारातून भक्ती कशी करण्यात आली ते पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेऊया की मनुष्याला देवाने निर्माण केलं आणि अशा रीतीने त्याने मनुष्याला डिझाईन केलं होतं. त्याची रचना अशा रीतीने केलेली आहे की मनुष्याच्या मनात एक स्वतःहून इच्छा आहे की आपण देवाला भक्ती द्यावी. ऑफकोर्स सगळ्यांनाच खरा देव माहीत नाही आहे आणि म्हणून पुष्कळशे लोक एखाद्या मूर्तीला किंवा एखाद्या निर्मितीच्या वस्तूला ही भक्ती देतात किंवा काही लोक दुरात्म्यांची सुद्धा पूजा करतात. पण प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक भावना असते की आपण देवाला भक्ती अर्पण करावी. आणि ही भावना देवाकडूनच आपल्यामध्येही निर्माण झालेली आहे. फार थोडके असे लोक असतील की जे एथियस्ट असतील, म्हणजे ते कोणत्याच देवावर विश्वास ठेवत नाही. पण बहुतेक लोकांमध्ये ते उपजत असतं की आपण देवाला भक्ती द्यावी. आणि आपण पाहतो की अगदी सुरुवातीपासून कैन आणि आबेल ह्यांना कुणी सांगितलं नव्हतं की त्यांच्या जे उपज होतं ते त्याने देवाला जाऊन अर्पण करावं, पण त्यांची स्वतःची इच्छा झाली आणि त्यांनी ते अर्पण देवाकडे नेलं. अशा प्रकारे आपण पाहतो की उपजत ती इच्छा आहे. काहींनी चांगलं अर्पण दिलं नव्हतं ती गोष्ट वेगळी. नोहा ह्याच्याबद्दलही आपण पाहतो की त्यानेही वेदी बांधली आणि पशु पक्षी ह्यांचे हवन केले. त्याचप्रमाणे अब्राहमबद्दल आपण पाहतो की जेथे कोठे तो गेला तेथे ते त्याने वेदी बांधली.
आणि देवाला अर्पण दिले. आणि मोशेच्या काळात आपण पाहतो, की कशाप्रकारे देवानेच अ, मनुष्याला म्हणजे इस्रायली लोकांना हे नियम लावून दिलं, की कशाप्रकारे त्यांनी यज्ञ अर्पण केला पाहिजे आणि त्यांना जे आज्ञा आहेत ते देण्यात आल्या आणि नियमशास्त्र त्यांना दिलं. आणि अशा प्रकारे आपण पाहतो, की जुन्या करारात जे इस्रायली लोक आहे, त्यांची जी भक्ती आहे ती 2 गोष्टींवर आधारित होती. पहिली गोष्ट ही होती, की स्वतः देवाने त्यांच्याबरोबर नातेसंबंध स्थापित केले होते. देवाने त्यांना आपले लोक म्हणून घेतले होते. निर्गम त्याचा 19वा अध्याय 5 आणि 6 मध्ये आपण त्याच्याबद्दल वाचतो. निर्गम 19, 5 आणि 6. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे, पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. देव त्यांना म्हणत आहे, की तुम्ही माझे लोक आहात आणि मी तुमचा देव आहे. आणि देवाची हीच इच्छा होती, की मी ह्या इस्रायल राष्ट्राला निवडून घेतलेलं एक पवित्र राष्ट्र म्हणून आणि त्यांनी माझे पवित्र जन म्हणून माझीच उपासना करावी. आणि म्हणूनच जेव्हा त्या देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणलं आणि सिनाई पर्वताजवळ आणलं, तर आपण पाहतो, की कशा प्रकारे देवाने त्यांना सुरुवातीलाच ही गोष्ट क्लिअर केलेली आहे, की तुम्हाला अन्य देव नसावा. आणि मी कोण आहे ते सांगताना, मी तो परमेश्वर आहे ज्यांनी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढून आणलेले आहे आणि तुम्ही फक्त माझी उपासना केली पाहिजे. हेच देव त्या 10 आज्ञांच्या सुरुवातीतच सांगत आहे, की तुम्हाला अन्य कोणी देव नसावे, तुम्ही कोणतीच मूर्ती बनवू नका आणि त्याची उपासना करू नका. आणि हे अगदी सुरुवातीलाच देवाने त्यांना सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही जी पहिली गोष्ट होती, की देवाने स्वतःच त्यांच्या संगती नातेसंबंध प्रस्थापित केलेले. पण हीच गोष्ट आपल्यासाठीही ॲप्लिकेबल आहे. कशी काय? की देवाने स्वतःहून आपल्या संगती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात आपल्यासाठी मानवाच्या रूपाने पाठवला, यासाठी की त्याने आपल्या पापांसाठी स्वतःचा प्राण द्यावा. आणि अशा प्रकारे देवाने पुढाकार घेतलेला आहे, आपल्यावर पहिलं प्रेम केलेलं आहे. दुसरी गोष्ट जी इस्रायलबद्दल आपण पाहतो ती ही आहे, की देवाने त्यांना मिस्र देशातून दासत्वामधून काढून आणलं होतं. आणि हे करत असताना देवाने खूप मोठमोठे चमत्कार केलेले आहेत. जे 10 पिढा होत्या त्या मिस्र देशावर पाठवल्या. तेवढंच नाही, पण आपण पाहतो की तो तांबडा समुद्र होता तो दुभागला आणि अशा रीतीने हे जे सर्व इस्रायली लोक होते त्यांना मिस्र देशाच्या दासत्वामधून काढून बाहेर आणले. आणि बाहेर आणल्यावर सिनाई पर्वतावर नेले आणि काय सांगितलं, की मी तुम्हाला आता मुक्त केलेलं आहे, पण आता तुम्ही माझी प्रजा आहात आणि तुम्ही माझे स्तवन केले पाहिजे. आणि हीच गोष्ट नेमकी देव आपल्या संगती करतो. आपल्याला पापाच्या दासत्वामधून देवाने काढलेलं आहे आणि ह्यासाठीच काढलेलं आहे, की आपण त्याची उपासना करावी, त्याची भक्ती करावी आणि त्याच्या पाठीमागं चालावं. आपण त्याचे लोक म्हणून ह्या जगात पवित्र जीवन जगावं. ही देवाची स्वतःची आपल्यासाठी इच्छा आहे. आणि त्याचप्रमाणे पुढं आपण चलून पाहतो, की दावीद राजाने पण देवाची भक्ती केलेली आपल्याला आढळते. पण वेदी बांधण्यापेक्षा आपण पाहतो, की त्याने अधिक स्तोत्र लिहिले, गीते गायले, गायन, वादन, नृत्य ह्याने त्याने देवाची भक्ती केलेली आपल्याला आढळते. आणि अशा प्रकारे आपण पाहतो, की स्तोत्रांद्वारेही काही स्तोत्र असे आहेत, की जे त्याने वैयक्तिक रीतीने लिहिलेले, की तो स्वतः देवाची भक्ती करत आहे. स्तोत्र 63 जर आपण वाचलं तर त्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, की कशा प्रकारे तो स्वतः देवाची भक्ती करत आहे. पण त्याचप्रमाणे जर स्तोत्र 100 बघितलं तर त्याने जे कॉर्पोरेट भक्ती आहे, जी मंडळीची भक्ती आहे, त्याबद्दल तिथं लिहिलेलं आपल्याला आढळतं. त्याचप्रमाणे शल्मोनाच्या काळात तर मंदिर बांधण्यात आलं आणि मंदिरमध्ये त्याने देखील अर्पण देऊन देवाची भक्ती केलेली आपल्याला आढळते. आणि त्याने इतके हजारांनी अर्पण दिले, की देवाने त्याला स्वप्न देऊन विचारलं, की तुला काय पाहिजे ते माग. आणि अशा प्रकारे देव आनंदित झाला. तर आपण पाहतो, की देवाला जेव्हा आपण भक्ती देतो तेव्हा त्याला संतोष प्राप्त होतो. एलियाच्या काळात आपण पाहतो, की लोकांनी देवाचं
उपासना करणं सोडून दिली होती आणि म्हणून एलियाने त्यांना चॅलेंज केलेलं आहे आणि त्यांना म्हटलं की जर परमेश्वर देव आहे तर त्याच्या भजनी लागा, असं चॅलेंज केलं. आणि त्यानंतर त्याने जे 400 बाल देवतांचे संदेष्टे होते त्यांना आमंत्रित केलं आणि 450 आश्चर्य मूर्तीचे जे संदेष्टे होते त्यांना आमंत्रित केलं. आणि मग आपण पाहतो की कशा प्रकारे त्याने वेदीवर अर्पण ठेवलं आणि त्यांनाही चॅलेंज दिलं होतं की तुम्ही त्याला आग लावायची नाही, पण त्यांच्याकडून ते काही झालं नाही. पण त्याने जेव्हा ते अर्पण ठेवलं आणि मग त्याने प्रार्थना केली तेव्हा देवाने अग्नी स्वर्गातून पाठवला, ज्याच्याद्वारे ते जे अर्पण होतं ते भस्म झालं. आणि तेव्हा तिथं लिहिलेलं आहे की लोक काय म्हणाले, पहिले राजे 18:39 मध्ये लोक म्हणाले, हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे. अशा प्रकारे त्यांना पटलं आणि त्यांनी भक्ती कशी केलेली आहे, पालथे पडून इथं सांगितलेलं आहे. आणि आपण हेही पाहतो की याकोब जेव्हा त्याच्या जीवनाच्या शेवटी भक्ती करतो देवाची, तर नुसतंच तो जास्त उठू शकत नव्हता, पण त्याच्या बेडवर असतानाच त्याने देवाची भक्ती केलेली आपल्याला आढळती. म्हणजे फक्तच एखादी व्यक्ती खूप ॲक्शन्स करते किंवा खूप नृत्य करते आणि भक्ती करू शकते असं नाही आहे, पण एखादी व्यक्ती अंतःकरणातून देखील भक्ती करू शकते, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि जेव्हा इस्रायली लोक हे बंदिवासात निघून गेले बॅबिलोन ह्या ठिकाणी, तेव्हा त्यांना मंदिर राहिलं नाही भक्ती करण्यासाठी आणि तेव्हा आपण पाहतो की त्यांनी सभास्थान बांधले. म्हणून जुन्या करारात सभास्थानांचा एवढा उल्लेख आपल्याला दिसत नाही, पण नव्या कराराच्या सुरुवातीपासून आपल्याला सभास्थानांचा उल्लेख दिसतो. सिनेगॉग ज्याला म्हटलेलं आहे, तिथं हे लोक देवाची भक्ती करत होते. आणि कशा प्रकारे भक्ती करायचे, प्रार्थना करायचे, स्तोत्र गायचे, गीते गायचे आणि देवाचं वचन वाचायचे आणि ते अशा प्रकारे देवाला भक्ती देत होते. जे क्रीड आहे, 10 आज्ञा आहेत ते म्हणायचे आणि अशा प्रकारे ते देवाच्या वचनाचा पण अभ्यास तिथं करायचे आणि अशा प्रकारे देवाला भक्ती सादर करत होते. आणि आज जे आपण वाचलं मलाकी च्या पुस्तकामधून, ते येशू ख्रिस्त येण्याच्या पूर्वी 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तिथं देव त्यांना त्यांची जी भक्ती आहे त्याच्याबद्दल दोष देत आहे की मला त्याच्यात काही संतोष आढळत नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की देवाने त्यांना भक्ती, त्यांच्या उपासनेसाठी दोष दिलेला आहे की तुम्ही माझा सन्मान करत नाही, तुम्ही माझं भय धरत नाही आणि मला जशी भक्ती पाहिजे तशी तुम्ही भक्ती देत नाही. आपल्याबद्दल जर आपण पाहू तर आपली भक्ती काय देवाला आवडणारी आहे. आपण चर्चमध्ये येऊन जेव्हा भक्ती करतो तेव्हा तर आपण देवाला कशा प्रकारे भक्ती करत आहोत हे देव आपलं अंतःकरण पाहतो. पण माझा आज तुमच्या पुढे हा प्रश्न आहे की मागील 7 महिन्यांपासून आपलं चर्च तर बंद आहे, आपण चर्चमध्ये येतच नाही, मग तरीही काय तुम्ही देवाची भक्ती करत आहात का? हा एक मुख्य प्रश्न मी तुमच्या पुढे ठेवत आहे की काय आज आपण देवाची आवडणारी भक्ती करत आहोत का? तुम्ही म्हणाल की नाही, आम्ही तर यूट्यूबवर जी संडेची सभा आहे ती पाहत असतो. पाहिल्याने फक्त भक्ती होणार नाही, त्याच्याबरोबर जर आपण भक्ती करत असो तर भक्ती होईल. तर तुम्ही तिथं बसून गप्पा मारत असाल किंवा जे चाललंय त्याच्यावर कमेंट पास करत असाल किंवा तुम्ही काय चुकलं नुसतं तेवढंच पाहत असाल तर ती भक्ती नव्हे. मग खरी भक्ती काय आहे हे आज आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण पहिलं भक्ती, उपासना या शब्दाचा अर्थ समजूया. हिब्री भाषेत शेका हा शब्द आहे आणि ग्रीक भाषेत प्रोस्कुनिओ हा शब्द आहे वर्शिपसाठी. आणि त्याचा अर्थ आहे की देवापुढे वाकणे किंवा पालथे पडणे आणि नम्र होणे, असा त्याचा अर्थ आहे. फक्त देवापुढेच नाही, पण लोक वर्शिप कोणालाही करू शकतात, तर ज्याच्या पुढे ते वाकत आहेत किंवा पालथे पडत आहेत ते. वेबस्टर डिक्शनरी प्रमाणे वर्शिप ह्या शब्दाचा अर्थ आहे ॲडोर, एस्टीम वर्दी, रेव्हरन्स, होमेज. ॲडोर या शब्दाचा अर्थ आहे पूजा करणे, प्रेम, आदर करणे, खूप आवडणे. एस्टीम वर्दी ह्या शब्दाचा अर्थ योग्य आहे. रेव्हरन्स या शब्दाचा अर्थ आहे परम भयप्रद आदर.
आणि होमेज या शब्दाचा अर्थ आहे आदरांजली किंवा वंदन. तर अशा प्रकारे वर्शिप किंवा उपासना या शब्दाचे हे सर्व अर्थ होतात. वर्शिप हा शब्द वर्थशिप या शब्दातून आलेला आहे आणि वर्थ म्हणजे योग्य. म्हणजे आपण जेव्हा देवाला वर्शिप करतो तर देवाला असे दर्शवतो की तू आमच्यासाठी खूप वर्थ आहे, अमूल्य आहेस आणि स्तवनीय आहेस, हे आपण देवाला दाखवून देतो की तू स्तुतीस पात्र भयास योग्य असा एकमात्र देव आहे. आणि ह्या भक्तीमधलं एक मुख्य घटक संभाषण देखील आहे की आपण देवासंगती संभाषण करतो, देव आपल्या संगती संभाषण करतो आणि अशा प्रकारे हे एक मुख्य घटक आहे. आपण जेव्हा चर्चला येतो त्याला बहुतेक वर्शिप सर्व्हिस असं म्हटलं जातं आणि सर्व्हिस ह्या शब्दाचा अर्थ ग्रीक आणि इब्री भाषेत जर पाहायला गेलं तर गुलामीची वृत्ती असा होतो. आणि म्हणजे हे फक्तच आज्ञापालन नाही पण त्याच्यापेक्षा अधिक आहे. आणि म्हणून आपण जेव्हा देवाच्या समक्षतेमध्ये जातो तर हे कबूल करतो की तू किती महान आहे आणि मी किती क्षुल्लक आहे. अशा प्रकारे ही भक्ती आहे. वर्शिपचं आणखीन एक डेफिनेशन मी तुमच्या पुढे ठेवते. वर्शिप इज टू ऑनर विथ एक्स्ट्रावेगंट लव्ह अँड एक्स्ट्रीम सबमिशन. उपासना ही देवाला अमाप प्रेम व संपूर्ण समर्पणाने दिलेली भक्ती आहे आणि अशा प्रकारची भक्ती देवाला आवडते. आपण जेव्हा अमाप प्रेम देवाला दाखवतो आणि आपलं संपूर्ण समर्पण, स्वतःसाठी काहीच न ठेवता अशा प्रकारचं समर्पण करतो, ही खरी भक्ती आहे. आणि आपण देवाला भक्ती का द्यावी? कारण की तो जो आहे त्यांनी काहीतरी आपल्यासाठी केलेलं आहे ते नंतर येईल, पण सर्वात प्रथम त्याची भक्ती आपण का करावी? तो जो आहे. आणि ही गोष्ट आपल्याला कुठं आढळते? जेव्हा आपण पाहतो की निर्गम त्याच्या 3 अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये देव काय म्हणतो की मी जो असावयाचा तोच असणार. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे आय एम हू आय एम. म्हणजे देव जो आहे तो जो आहे त्याच्यासाठीच आपण त्याची भक्ती केली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. आपण देवाची भक्ती का करावी? तो जो आहे त्यासाठी. आपण आणखीन एका गोष्टीसाठी देवाची भक्ती करावी की देवाचे जे आपल्या जीवनामध्ये स्थान आहे त्याच्यामुळं आपण त्याची भक्ती करावी. आपण त्याला कोणतं स्थान आपल्या जीवनात दिलेलं आहे? जर आद्य स्थान दिलेलं आहे तर निश्चित आपल्या अंतःकरणापासून त्याला भक्ती दिलीच जाईल. बरं, आता आपण हे पाहू की कोण आराधना करू शकतं किंवा कोण उपासना करू शकतं. ठीक आहे. तर कोणीही उपासना करू शकेल असं नाही होणार. ती उपासना केली कदाचित जाईल पण ती फक्त मुखाने केली जाईल. यशया त्याचा 43वा अध्याय 7वं वचन आपण पाहणार आहोत. यशया त्याचा 43वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूया. ज्यास माझे नाम ठेवले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडवले, त्या सर्वांस घेऊन या. इथे एक मुख्य गोष्टीकडं मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं की ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले. आपल्याला कशासाठी उत्पन्न केलेलं आहे? देवाच्या गौरवासाठी उत्पन्न करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जेव्हा आदमाने ते फळ खाल्लं आणि पापात पडला तेव्हा काय झालं? ते गौरव नाहीसं झालं जे देवाने आदामाच्या ठाई दिलं होतं, जे मनुष्यासाठी देवाने गौरव दिलं होतं ते नाहीसं झालं. आणि हीच गोष्ट आपण रोमकरास पत्र त्याच्या 3 अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये देखील वाचतो. कारण सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरले आहे. पूर्वी मलाही हे गौरवाला अंतरले ह्याचा अर्थ समजत नव्हता, पण आता स्पष्ट झालेला आहे की हे जे गौरव मानवाला देवाने दिलं होतं की देवाचं गौरव करावं, ते गौरव मनुष्याने गमावून टाकलं आणि अशा प्रकारे ते देवाच्या गौरवाला अंतरले. पण जेव्हा आपण आपल्या पापांचा पश्चाताप करतो आणि पाप सोडून देतो
आणि आपण आपलं समर्पण देवाला करतो, आपल्या अंतःकरणात देवाला आमंत्रण देतो आणि आपलं पूर्ण जीवन देवाला देतो, तेव्हा मात्र देव आपल्याला पुन्हा ते गौरव देतो, जे आपण गमावलेलं आहे. आणि पुन्हा आपण देवाचं गौरव करायला लागतो. आपण उत्पन्न ज्यासाठी केलेलं आहोत, ते गोष्ट आपण करायला लागतो. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. आणि आपण त्यासाठी आणखीन एक गोष्ट पाहणार आहोत, आणखीन एक वचन पाहणार आहोत. यशाया त्याचा 29 म्हणजे 29वा अध्याय आणि 13वं वचन. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडाच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतकरण दूर राखितात आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्यांनी पडविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. किती खरं इथं लिहिलेलं आहे की मनुष्य देवाची भक्ती करतो, पण फक्त काय ओठांनी शब्दांनी करतो. देव म्हणते ते माझा सन्मान करत आहे, पण कसे करत आहेत? फक्त तोंडाने आणि शब्दाने, पण त्यांचं अंतःकरण कुठं आहे? दूर आहे. आणि पुष्कळदा ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की चर्चमध्ये जेव्हा आपण भक्ती करत असतो, तेव्हा खरं तर आपल्या मनात दुसरा कोणताच विचार नाही आला पाहिजे. पण जर आपण आता घरी जाऊन काय करायचंय किंवा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीबद्दल विचार करायला लागतो, तर त्याचा अर्थ आहे की आपण नुसतंच ओठाने देवाची स्तुती करत आहोत आणि अंतःकरण मात्र आपलं दूर आहे. आणि इथं हेही किती योग्य लिहिलेलं आहे की ते भय बाळगतात, पण केवळ कसं? मनुष्याने पडवलेल्या आज्ञेप्रमाणे. फक्त मनुष्याने त्यांना पडवलेल्या आज्ञेप्रमाणे ते भय बाळगतात. आणि म्हणून आपण तशा प्रकारे भक्ती जर करत असू तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि तशी भक्ती आपण कधी करू? जर आपण दोन गोष्टी आहेत की जे लोक देवाची भक्ती करू शकत नाही, ज्यांनी समर्पण केलेलं नाही, ते देवाची भक्ती अंतःकरणापासून करूच शकत नाही, कारण की त्यांच्या अंतःकरणात ते देवाचं गौरव नाहीच आणि म्हणून त्यांना त्याच्यात रस येत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की पुष्कळदा जेव्हा चर्च भरलेलं असतं, काही लोक आत गाणे सुरू आहेत पण ते बाहेरच असतात. आणि मी तुम्हाला म्हणेन की फक्त गीतानेच देवाचं गौरव होतं असं नाहीये. भक्ती अगदी पहिल्या प्रार्थनेपासून आहे, है ना? जेव्हा आपण जी पहिली प्रार्थना करतो, आणि कित्येक असे लोक आहेत जे त्या प्रार्थनेला, जे आपण गीत गातो किंवा जे स्तोत्र वाचतो, त्या सगळ्याला मुकतात. का? कारण ते उशिरा येतात. 10चा टाइम असतो आणि ते 10:30 आणि 11:45 पोहोचतात. आणि तशी भक्ती त्यांना वाटतं की काही नाही, गेली तर गेली. का त्यांना तसं वाटतं? कारण की त्यांच्या अंतःकरणात ते देवाला गौरव देण्याचं नाहीच. आणखीन एक गोष्ट आहे की जी व्यक्ती देहिक आहे, ती व्यक्ती ही देवाचं गौरव करू शकत नाही. आणि ह्यासाठी आपण रोमकरास पत्र पाहूया. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 8 ते 11 हे वचन आपण पाहणार आहोत. जी व्यक्ती जगिक आहे, जी व्यक्ती देहिक आहे, ती व्यक्ती देवाचं गौरव किंवा देवाची उपासना करू शकत नाही. आपण हे वचन वाचूया. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 8 ते 11 आपण वाचणार आहोत. जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही, परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करीतो, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही, तर तो त्याचा नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे, तरी नीतिमत्वामुळे आत्मा जीवमय आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की जेव्हा देवाने आदामाला काय सांगितलं होतं की तू ज्या दिवशी ते फळ खाशील तू मरशील. त्याने फळ खाल्लं, तो मेला का? हो, मेला. कसा मेला? आत्मिक रीतीने मेला. म्हणजे त्याच्यात मनुष्याला देवाने जीव, शरीर आणि आत्मा ह्या 3 गोष्टींनी बनवलेलं आहे. आणि मग तेव्हा मनुष्यामध्ये काय राहिलं? फक्त जीव आणि प्राण.
म्हणजे त्याचा प्राण आणि शरीर एवढ्या 2 गोष्टीच राहिल्या. पण जेव्हा तो देवाला समर्पण करतो, आपल्या पापांचा पश्चाताप करून सोडतो, तेव्हा देवाचा आत्मा आपल्यामध्ये आत्मा देतो, है ना? आणि अशा प्रकारे इथं तेच लिहिलेलं आहे, की ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करेल. आणि अशा प्रकारे जरी आपण आध्यात्मिक रीतीने मेलेलो होतो, पण देवाने आपल्याला आत्मिक रीतीने जिवंत केलेले आपल्याला आढळते, है ना? पण जी व्यक्ती देहिक आहे, काही लोक समर्पण करतात आणि तरीही जगिक जीवन जगतात, देहिकपणाने जीवन जगतात. त्यांनाही आराधनेमध्ये काहीच रस नसतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात घेऊया, की आपल्या जीवनावर जे देवाचं प्रभुत्व व आपले संपूर्ण समर्पण असल्याशिवाय देवाची भक्ती खऱ्या अर्थाने करता येत नाही. मी पुन्हा वाचीन. देवाचे आपल्या जीवनावर प्रभुत्व व आपले संपूर्ण समर्पण असल्याशिवाय देवाची भक्ती खऱ्या अर्थाने करता येत नाही. 2 गोष्टींची गरज आहे, की आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये देवाला आपल्या जीवनाचा प्रभू बनवावा, त्याचं प्रभुत्व आपल्या जीवनावर असावं आणि दुसरं आपलं पूर्ण समर्पण देवाला असावं. तेव्हाच आपण देवाची भक्ती करू शकू. आणि हीच गोष्ट आपण पाहतो, की रोमकरास पत्र त्याच्या 12व्या अध्यायामध्ये आपल्याला आणि त्याच्या पहिल्या 2 वचनामध्ये लिहिलेली आपल्याला आढळते. ते वचन आपण नंतर परत पाहूया. आता आपण देवाची भक्ती कशी करावी ह्याबद्दल पाहणार आहोत. आणि योहान त्याचा 4था अध्याय 20 आणि 21 पहिला आपण वाचणार आहोत. योहान त्याचा 4था अध्याय आणि 20 आणि 21 म्हणजे आपल्याला शिकता येईल की भक्ती कशी करायची आहे. आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता उपासना ज्या स्थानी केली पाहिजे ते स्थान यरुशलेमात आहे. येशूने तिला म्हटले, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरुशलेमात ही करणार नाही, अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. आणखीन 23 आणि 24 पण आपण पाहू. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आणि या वचनामध्ये आपण पाहतो की पहिली गोष्ट, जी शमरोनी स्त्री होती तिने काय विचारलेलं आहे, की उपासना कोठे केली पाहिजे, कोणत्या स्थानी केली पाहिजे. आणि येशूने त्याला उत्तर देताना काय सांगितलं, स्थान महत्वाचं नाही. पुष्कळ लोकांना असं वाटतं की आता चर्च बंद आहे तर आपण उपासना करणारच कसं. पण देव इथं स्वतः येशू सांगत की स्थान महत्वाचं नाही, है ना. पुढं त्याने कशी उपासना करावी ते सांगितले. जरी शमरोनी स्त्रीने हे विचारलेलं नव्हतं की कशी उपासना केली पाहिजे, तरी जे महत्वाचं ते येशू स्वतःहूनच तिला सांगत आहे. आणि काय सांगत आहे की उपासना कशी केली पाहिजे, आत्म्याने केली पाहिजे आणि खरेपणाने केली पाहिजे. त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट आपण नमूद करू की 23व्या वचनामध्ये त्यांनी सांगितले की जी अशा प्रकारची उपासना केली जाईल तसे उपासक देवाला हवे आहेत. देवाला ती आवडणारी उपासना आहे. कशी उपासना? जेव्हा आपण आत्मे आणि खरेपणाने उपासना करू, ती उपासना देवाला आवडणारी उपासना आहे. आणि हे आपण लक्षात घेऊ. मग आपण पहिली गोष्ट, जे स्थान आहे ते बिलकुल महत्वाचं नाही. आपण कुठेही आपल्या घरीही देखील देवाची उपासना करू शकतो, है ना. दुसरी गोष्ट, आपली उपासना अशी असली पाहिजे की त्याच्यातून कोणाला संतोष मिळाला पाहिजे, देवाला. काही लोकांना असं वाटतं की आपण भक्ती केल्यावर आपल्याला त्याच्यातून संतोष मिळाला पाहिजे आणि मग ते म्हणतात नाही, त्या भक्तीतून मला काहीच मिळालं नाही. आपल्यासाठी नाहीये ती भक्ती, आपण देवाची भक्ती करत आहोत हे आपण लक्षात घेऊया. आपल्याला काहीतरी त्याच्यातून प्राप्त व्हावं ही जेव्हा आपल्याला इच्छा येते, हे मनात जेव्हा येतं, तेव्हाच देवाची भक्ती थांबलेली आहे आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठं आहे, स्वतःवर आहे. आणि हे चुकीचं आहे. आपल्याला त्याच्यातून स्वतःला काय मिळो न मिळो, पण देवाला संतोष प्राप्त झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे.
है ना. पुष्कळ लोकांना वाटतं नाही नाही आपण ह्याच्यावर भक्ती येते मग त्याच्या संगती आपण कशी भक्ती करणार. तसं नाही आहे की आपल्याला त्याच्यातून काहीतरी मिळावं. उलट आपल्याद्वारे देवाला भक्ती मिळाली पाहिजे. हे एक फार फार महत्वाचं आहे. हे फार गहन आहे. आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनातून देवाची भक्ती झालीच पाहिजे. तिसरी गोष्ट आपण लक्षात घेऊया की इथं ज्याबद्दल येशू बोलत आहे ज्या शमरोनी स्त्री संगती, ते हे आहे की भक्ती अंतःकरणापासून आली पाहिजे. म्हणजे व्यक्तिगतरित्या भक्ती केली पाहिजे. इथं जे कॉर्पोरेट वर्शिप आहे त्याबद्दल लिहिलेलं नाही आहे. ऑफकोर्स जेव्हा आपण वैयक्तिक रीतीने घरी रोज आणि रोज भक्ती करू, तेव्हा जेव्हा आपण एकत्रित येऊ, तेव्हा एकत्रितरित्या पण आपण भक्ती करू शकू. पण जी व्यक्ती एकटी असताना जर देवाची भक्ती करत नाही, तर ती व्यक्ती सगळ्यांसोबत ही भक्ती करू शकणार नाही. हे आपण समजून घेऊया. आपल्याला जेव्हा आपण स्वतः आपल्या घरी असतो, आपला प्रार्थनेचा वेळ निश्चित असतो, बायबल वाचण्याचा वेळ असतो, तशाच रीतीने भक्तीचा देखील वेळ असावा. जेव्हा आपण वेळ काढून जसं तुम्हाला पाहिजे तशा रीतीने तुम्ही देवाची भक्ती करू शकता. एखादं स्तोत्र वाचून, गीत गाऊन किंवा नुसतंच त्याच्या पुढं गुडघे टेकून स्तब्ध राहून त्याची जी महानता आहे ती समजून. आणि ह्याला आपण आत्म्यामध्ये करणारी भक्ती ती पाहूया आपण. ठीक आहे. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय 16वं वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 16वं वचन. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरं आहोत. इथं काय सांगितलं की तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरं आहोत. कोणता आत्मा? देवाचा पवित्र आत्मा. आणि कोणाबरोबर साक्ष देतो तो? आपल्या आत्म्याबरोबर. म्हणजे इथं डिफरन्सिएशन केलेलं आहे. 2 गोष्टी आहेत, देवाचा आत्मा आणि आपला आत्मा. कधी कधी आपण कन्फ्यूज होऊन जातो. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आला तेवढंच आपल्याला माहित असतं, पण आपला आत्मा देखील देवाने आपल्याला दिलेला आहे ते आपण विसरता कामा नाही, है ना. तो जिवंत केलेला आहे, मेलेला होता, पण देवाने तो आत्मा आपल्यामध्ये जिवंत केलेला आहे. आणि म्हणून त्या आत्म्याच्या द्वारे जो पवित्र आत्मा आहे तो आपल्याला एक प्रकारे मार्गदर्शन करतो की कशा प्रकारे देवाची भक्ती करावी. पण त्या आत्म्याने आपण देवाची भक्ती केली पाहिजे पूर्ण अंतःकरणापासून आणि पूर्ण मनाने. 2 कोरिन्थीकरास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि आपण 17वं वचन पाहणार आहोत. पण ही गोष्ट आपण लक्षात घेऊ की आपण शरीर, आत्मा आणि प्राण ह्या 3 गोष्टींनी बनलेलो आहोत. आणि आपला आत्मा मेलेला होता, तो देवाने जिवंत केलेला आहे यासाठी की आपण आता त्याची उपासना करू शकू. आपण 2 कोरिन्थीकरास पत्र त्याचा 3रा अध्याय 17वं आणि 18वं वचन पाहणार आहोत. 2 कोरिन्थीकरास पत्र 3रा अध्याय आणि 17 आणि 18. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. काय सांगत आहे हे वचन? की आपण काय होत आहोत जेव्हा आपण अशा प्रकारे देवावर पूर्ण फोकस ठेवून, आपल्यावर नाही, आपले आचार विचार सर्व बाजूला सारून देवाची जी महानता आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. देव जो किती 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 महान आहे, आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे, आपण कल्पना देखील करू शकत नाही, इतना तो महान आहे. त्याने शब्द बोलला आणि हे जग निर्माण झाले. अशा प्रकारचा तो देव जो स्वर्गात आहे त्याची भक्ती आपण जेव्हा अंतःकरणापासून करतो तर आपला पूर्ण फोकस कुणावर आहे? देवावर आहे. जसं आपण पाहतो की दाविदाने भक्ती करताना काय म्हटलेलं आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. म्हणजे काय? तो स्वतःच्या जीवाला म्हणत आहे की तू परमेश्वराचा धन्यवाद कर.
ते तर ते म्हणतच आहे. पण माझ्या सर्व अंतर्यामा म्हणजे काय? इंग्लिश बायबलमध्ये मी पाहिलं होतं, की असं म्हटलेलं आहे, की "व्हॉटएव्हर इज इन मी", माझ्यामध्ये जे काही आहे, ते सर्वांनी देवाची भक्ती करावी. आहे ना, देवाचे आभार मानावे, देवाला धन्यवाद द्यावा. तर तशा प्रकारची भक्ती आपण अंतःकरणापासून देवाला जेव्हा सादर करतो, तेव्हा देव आपल्याला आपली कमतरता, आपले दोष, आपले उणिवा, आपले पाप दाखवून देतो त्या भक्तीमध्ये. नाही, हे आपल्या जीवनात नकोय आणि तेव्हा आपण त्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकू शकतो आणि मग अशा प्रकारे देव आपल्याला बदलेल. थोडं-थोडं करून, अंश-अंशाने. त्याच्याबद्दल आपण पाहूया, की जेव्हा आपण अशा प्रकारे देवाला भक्ती देत असतो, तर इंग्लिश बायबलमध्ये लिहिलंय, "ऑल ऑफ अस विथ अनवेल्ड फेसेस सीइंग द ग्लोरी ऑफ द लॉर्ड ॲज दो रिफ्लेक्टेड इन अ मिरर आर बीइंग ट्रान्सफॉर्म्ड इंटू सेम इमेज." आपण कोणत्या इमेजमध्ये बनवले जात आहोत? सेम इमेज जी देवाकडं असताना आपली होती आणि जी आपण गमावली होती, त्या इमेजमध्ये आपण ट्रान्सफॉर्म होत जातो. फ्रॉम वन डिग्री ऑफ ग्लोरी टू अनादर, एका डिग्रीवरून, एका गौरवाच्या डिग्रीवरून दुसऱ्या डिग्रीपर्यंत. फ्रॉम दिस कम्स फॉर दिस कम्स फ्रॉम द लॉर्ड द स्पिरिट. आणि हे कुठून येतं? देवाच्याकडून, आत्म्याच्या द्वारे. आणि हेच जे वचन आहे ते मी हिंदीत देखील लिहून आणलेलं आहे ह्यासाठी की अधिक अर्थ आपल्याला ह्या वचनाचा समजावा. अब यह प्रभु तो आत्मा है और जहाँ प्रभु का आत्मा है वहाँ स्वतंत्रता है, और हम सब खुले चेहरे से प्रभु का तेज मानो दर्पण में देखते हुए प्रभु अर्थात आत्मा के द्वारा उसी तेजस्वी रूप में अंश अंश करके बदलते जाते हैं. किती सुंदर गोष्ट आहे की जेव्हा आपण देवाची भक्ती करतो तर देव आपल्याला आपले जे कमतरता आहे, उणिवा आहे ते दाखवून देतो, आपण ते काढून टाकतो आणि अंशाने आपण देवाच्या गौरवामध्ये, त्याच्या मध्ये बदलत जातो. आणि आपलं जगण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण अधिक ख्रिस्तासारखं बनावं आणि तो उद्देश पूर्ण होत जातो. आणि म्हणून आपण जेव्हा भक्ती करतो आत्म्याने, तेव्हा आपण अगदी स्तब्ध रीतीने देवापुढे जावं आणि कॉन्सन्ट्रेट करावं. कशावर कॉन्सन्ट्रेट करावं? त्याची महानता, त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव, त्याची कीर्ती, त्याचं वैभव, त्याची थोरवी, त्याचा प्रताप आणि त्याचे कृत्य, त्याची महती, या सर्व गोष्टींवर जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करतो, तेव्हा आपण त्याची भक्ती अंतःकरणापासून करू शकतो. आपण कधी-कधी त्याचं हे जे महानता आहे, तो विचार करून स्तब्ध राहून जातो, निशब्द होतो आणि फक्त फील करू शकतो की हां, आपण देवाची भक्ती करत आहोत. आपल्या पूर्ण अंतःकरणापासून आपलं जे इंटेलेक्च्युअल ज्ञान आहे, ते आपले इमोशन्स आहेत, जे काही, त्या सर्वांनी पण आपण देवाची भक्ती अंतःकरणापासून केली पाहिजे. आणि एक शब्द आहे जो इंग्लिशमध्ये देवासाठी वापरलेला की ही इज अ ऑसम गॉड. आणि जेव्हा आपण अशा देवाची भक्ती करत आहोत तेव्हा वी आर ऑ स्ट्रायकन. आता ह्या 2 शब्दाचं मला मराठीत ट्रान्सलेशन करायला पाहिजे आणि म्हणून मी थोडेसे डिक्शनरीमधून शब्द बघून लिहिलेले आहेत. एक्झॅक्ट त्याप्रमाणे होतील की नाही मला नाही माहीत, पण तुम्हाला थोडा त्याचा अर्थ समजेल. म्हणजे तो विस्मितकारी आहे, विलक्षण आहे, भयप्रद आहे, ही आश्चर्यकारक जनक आहे. आणि हिंदीतला एक शब्द मी पाहिलेला आहे, गजब, असा तो आहे. आणि अशा प्रकारे तो इतका विशाल मोठा देव, खरं तर त्याला काहीच कारण नव्हतं की आपल्याकडं त्याने लक्ष द्यावं, पण तरी तो आपल्याकडं लक्ष देतो. आणि म्हणून जेव्हा आपण त्याच्या समक्षतेमध्ये जातो आणि त्याच्या महानतेचा विचार करतो, तेव्हा हे जे आदरयुक्त भय आहे ते आपल्यामध्ये असलं पाहिजे. त्याला आपण ऑ स्ट्रायकन असं म्हणू शकतो की जसं काहीतरी भव्य पाहिल्यावर जेव्हा आपण जे गडगडाहट आहे ते ऐकतो, जे गडगड करणं आहे, पाऊस येणार असतं, तेव्हा आपण कसं आपल्याला वाटतं की बापरे, हे काय चाललेलं आहे. तशा प्रकारे आपण देवापुढे अगदी स्तब्ध उभा राहणं किंवा आपलं श्वास रोखून एखादी गोष्ट आपण पाहतो की बापरे, हे काय आहे. जसं
जे गीत आहे प्रभू मी जे विचार करी मनी, हे जे गीत आहे त्याचे जे स्टार्टिंगचे शब्द जर तुम्ही त्याचा अर्थ पाहिला तर त्याच्यात हे ऑसम शब्दाचा थोडाफार अर्थ तुम्हाला मिळेल की सर्व सृष्टी पाहून तो कसा अवाक राहून जातो की बापरे हा देव कसा आहे. आणि अशा प्रकारे आपण देखील देवापुढे अशा प्रकारे अवाक राहिले पाहिजे की काय हा महान देव आहे आणि त्याला ती भक्ती आपण दिली पाहिजे. आणि देवामध्ये अगदी तल्लीन होऊन ती भक्ती आपल्याला आपल्या आत्म्याच्या द्वारे करता येईल, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने. आणि हा विचार नसावा की मला ह्या भक्तीतून काय मिळेल. हा चुकीचा विचार आहे की मला ह्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. आपण जेव्हा देवाकडे भक्ती घेऊन जातो तर पूर्ण फोकस त्याच्यावर असलं पाहिजे, पूर्ण विचार त्याचे असले पाहिजे. त्यावेळेत आपण प्रार्थना देखील मला हे दे ते दे हे मागू नये. फक्त देवाची भक्ती, देवाला पूर्ण स्तवन देणं हे आपण केलं पाहिजे, आपल्या अंतकरणापासून केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करत असतो तेव्हा 2 गोष्टी होतील. पहिली गोष्ट, आपला जो गर्व आहे तो पूर्ण नाहीसा होईल. आपल्या ठाई जे काय मी काहीतरी विशेष आहे हे जे वाटणं आहे ते पूर्ण नाहीसं होईल. आणि दुसरं, आपण कुणासंगतीच तुलना देखील करणार नाही. कारण आपल्याला ही गोष्ट समजेल की आपण काहीच नाही, आपण क्षुल्लक आहोत. आपण त्याच्या चरणाजवळ जेव्हा जातो तेव्हा आपण आपलं पूर्ण गर्व त्यागून, लीन होऊन, नम्र होऊन देवाच्या समक्षतेमध्ये जातो. आणि त्याच्या समक्षतेमध्ये अशा प्रकारे रम्मान होतो की त्याच्या फक्त जे गुणवैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतो. आणि आपल्याला तेच गुणवैशिष्ट्य देवाच्या वचनामध्ये आढळतात. आणि त्याच्याचद्वारे आपल्याला आपण किती अशुद्ध आहोत ह्याची देखील जाणीव होते. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला समजतं की आपले पाप दोष देव दाखवून देतो. आणि त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की यशया जेव्हा देवाच्या समक्षतेमध्ये गेला, यशया 6व्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे, काय म्हणालेला आहे तो, काय म्हणाला तो की हाय हाय मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. पहिलं तर तो म्हणाला माझे वाईट झाले, मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि अशुद्ध लोकांमध्ये राहतो. म्हणजे सर्वात प्रथम गोष्ट देवाच्या समक्षतेमध्ये गेल्याबरोबर कशाची जाणीव झाली की तो स्वतः किती अशुद्ध आहे. आणि मग देवदूताने वेदीवरून काय आणलं, इंगळ आणला आणि चिमट्याने आणून त्याच्या ओठाला लावलेलं आहे आणि त्याला शुद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे म्हणूनच मी म्हटलं की आपण जेव्हा देवाच्या समक्षतेमध्ये जातो तर अधिक आणि अधिक त्याच्यासारखं, ख्रिस्तासारखं आपण बनतो, त्याचे समरूप होतो, ख्रिस्ताच्या समरूप होतो, आपले रूपांतर होत जातं. आणि ही जी उपासना करण्याची वेळ आहे ती आपल्यासाठी किती फायदेशीर आहे ह्याचंही आपण एक जाणीव घ्यावी. तर अशा प्रकारे आपण आत्म्यांमध्ये देवाची आराधना करू शकतो. दुसरी गोष्ट सांगितली की खरेपणाने. आता खरेपणाने म्हणजे काय, काय खोटेपणाची पण भक्ती असते? हो असते. आपण यशया त्याचा 29वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी की कशा प्रकारे आपण फक्त ओठाद्वारे देवाची स्तुती करू शकतो. आणि ती स्तुती देवाला कबूल नाही. देवाला अंतकरणापासून येणारी स्तुती पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो आजकाल जो ट्रेंड आहे, खूप मोठं कॉयर असतं, खूप म्युझिक असतं, खूप गाणे, वर्शिप लीडर्स असतात, गाणे म्हटले जातात. आणि तिथं कोणीही असलं तर त्यालाही खूप छान वाटतं. जर एखादा विधर्मी असला तर त्यालाही खूप छान वाटतं. पण ते आपल्याला जे छान वाटतं त्याचा अर्थ असा नाही की देवाला भक्ती मिळाली. तो विधर्मी आला, त्याला खूप छान वाटलं म्हणून त्याने देवाची उपासना केली का? नाही. आणि म्हणूनच फक्त आपल्याला छान वाटण्यासाठी भक्ती नाही, हे आपण प्रथम समजून घेऊया. आपण भक्ती कुणासाठी करत आहोत? देवासाठी. आणि देवावर आपला पूर्ण फोकस असला पाहिजे. आणि हे काही एक परफॉर्मन्स नाही आहे की कॉयर इथं गात आहे आणि आपण त्याचं परफॉर्मन्स पाहत आहोत आणि संपल्यावर आपण त्यांच्यासाठी जसं एखादं परफॉर्मन्स झालं की टाळ्या वाजवू, अशा प्रकारचं हे परफॉर्मन्स चाललेलं नाही आहे. ऑफकोर्स कॉयर आपल्याला भक्तीमध्ये सहाय्य करतं, पण ती भक्ती आपल्याच अंतकरणातून आली पाहिजे. त्याच्याऐवजी जर लोक त्या कॉयरच्या चुका पाहत बसल्या
की कुठं चुकतात, कुठं बीट मिस होतं, कुठं काय होत आहे, असं पाहिजे होतं, तसं नको होतं, हे गाणं पाहिजे होतं, ते गाणं पाहिजे होतं, हे काय रिपीटेड गाणे आहेत, हे काय तेच गाणे आहे. असे सगळ्यांनी भक्ती होणार नाही. आपण अंतःकरणापासून आपल्या देवामध्ये ती भक्ती आहे आणि ती केली पाहिजे. आणि जे वर्शिपमध्ये गात आहेत, त्यांनी तशाच प्रकारे देवाची भक्ती केली पाहिजे. असं होता कामा नये, की ते हे विचार करत की "अरे, लोकं माझ्याकडे पाहते, माझा आवाज किती छान आहे, मी किती छान गात आहे. अ, मी चुकायला नको बरं का." हे सगळे विचार त्या क्षणी मनात नको. वर्शिप लीडरच्याही अंतःकरणात किंवा गाणाऱ्यांच्याही अंतःकरणात हेच विचार पाहिजे, की मी देवाला भक्ती देत आहे. देव माझा शब्दन-शब्द ऐकत आहे आणि अर्थभरित रीतीने ते गीत गायले गेले पाहिजे. म्युझिशियन्सनीही त्याप्रमाणेच फक्त म्युझिकवर कॉन्सन्ट्रेट न करता देवावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जी भक्ती करत आहोत ती पूर्णपणे देवासाठी केली पाहिजे. देवाला पुढं ठेवून केली पाहिजे. देवावर फोकस करून केली पाहिजे. आणि आपल्या मनात इतर कोणताच विचार त्या क्षणी येता कामा नये. आपण पाहतो की जो नबील कुरेशी आहे, त्याचं उदाहरण काही पूर्वी पाळक साहेबांनी दिलं होतं आणि मला त्याची पूर्ण साक्ष सांगायची नाही आहे. एक मुस्लिम कन्व्हर्ट आहेत आणि त्यांनी त्यांच्या साक्षीमध्ये सांगितलं, की जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारलं आणि त्यांच्या घरी ही बातमी दिली, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना खूप दुःख झालं. ते इस्लाम फॉलो करणारे होते आणि त्यांना खूप दुःख झालं, शॉक बसला आणि ही गोष्ट त्याला पाहवेना, की माझ्या आई-वडिलांना मी दुःख दिलं आणि तो खूप रडायला लागला देवाकडे, की "देवा, ह्याच्या आधी मी मेलो का नाही? मी मेलो असतो तर मी तुझ्याकडेच आलो असतो, कारण मी समर्पण केलेलं आहे आणि माझ्या आई-वडिलांनाही दुःख झालं नसतं. तर मी मेलो का नाही?" असं रिपीटेडली तो देवाला म्हणत होता, "मी का नाही मेलो? मी का नाही मेलो?" आणि त्याला एक आवाज आला. आणि देव त्याच्या संगती बोलला आणि देव त्याला म्हणाला, "हे तुझ्याबद्दल नाही, माझ्याबद्दल आहे." आणि हीच गोष्ट आपण लक्षात घेऊया, की हे जे सर्व आहे, ते आपल्याबद्दल नाही, देवाबद्दल आहे. आपण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवूया. आपण बायबलला इतिहासाचं पण पुस्तक म्हणतो. हिस्ट्री म्हणजे काय? हिज स्टोरी. तर तुम्ही हिस्ट्री कट केलं तर काय आहे ती? हिज स्टोरी म्हणजे कुणाची? देवाची. पूर्ण बायबल ही इस्रायलची स्टोरी पण नाहीये, देवाची स्टोरी आहे. देवाने काय केलं मानवजाती संगती ते सगळं आहे आणि म्हणून आपल्यापुढं तो असला पाहिजे. अ, जेव्हा आपण त्याची भक्ती करत आहोत आणि म्हणून जेव्हा आपण शब्द उच्चारतो, गाणे म्हणतो, तेव्हा ते अंतःकरणापासून आलेले गीत असले पाहिजे. मी तुम्हाला काही उदाहरण देते, की आता आपण गायलं, हात उठाकर गाऊंगा. किती जणांनी हात उचलले बरं? मला सांगू नका तुम्ही, स्वतः उत्तर द्या आपल्या मनात, की काय तुम्ही हात उठाकर गाऊंगा गात होते आणि हात उचलले होते का? तशाच रीतीने एक गाणं आहे जे आपल्या चर्चमध्ये नेहमी म्हटलं जातं, प्रभू का धन्यवाद करूंगा. त्यामध्ये एक ओळ आहे, की कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पडे. आणि ह्या गीतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की पुष्कळदा आपण अगदी गाऊन जातो, की मी जीव द्यायला देखील तयार आहे, देवाला सांगत आहे. पण जेव्हा कुणाला क्षमा करायची वेळ येते, तर आपण म्हणतो, "नाही, मी नाही क्षमा करू शकत." काही सहन करायची वेळ येते, "नाही, मी नाही सहन करू शकत." आपला मीपणा सोडण्याची वेळ येते, "नाही, मी नाही माझा मीपणा सोडू शकत." आणि अशा प्रकारे मग आपल्या गाण्याला काहीच अर्थ नाही. जे गीत आपण गातो त्याचं शब्द समजून-उमजून आपण गायलं पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. आणखीन एक गीत आपण गातो नेहमी चर्चमध्ये, "तू मेरा शरणस्थान" आणि त्यामध्ये एक ओळ आहे, की "मैं तुझे भजूंगा संपूर्ण जीवन में." काय आपण आपल्या पूर्ण जीवनामध्ये खरोखर त्याचं भजन करत आहोत का? आणि "तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से." माझ्याकडे जे काय आहे त्याच्याद्वारे मी देवाची सेवा करत आहे का? विचार करा. जे काही माझ्याकडे आहे, माझं टॅलेंट आहे, माझे पैसे आहेत, माझं घरदार आहे आणि जे काही माझं आहे, हे माझा वेळ आहे, माझं शक्ती आहे, ह्या सर्वांनी मी देवाची सेवा करीत आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारू. तरच आपल्या गाण्याला अर्थ आहे, की आपण म्हणू, की आपण अशा प्रकारे खरोखर अंतःकरणापासून देवाला गीत गात आहोत. आणि म्हणून
आपली जी ही भक्ती आहे ती अंतःकरणापासून आलेली असावी, खरेपणाने ती असावी. त्याच्यात कोणत्याच प्रकारचं ढोंग आणि खोटेपणा नसावं. दुसरे लोकं पाहतील, की मी किती सुंदर रीतीने हात वर करत आहे, गात आहे, डोळे झाकत आहे. पण जर माझ्या अंतःकरणात ती भक्ती नाही आणि मी त्यावेळेत दुसराच काहीतरी विचार करत आहे, तर त्याला काहीच अर्थ नाही. डेव्हिड पॉसन यांनी एक उदाहरण दिलं होतं, की त्यांच्या चर्चमध्ये एक फॅमिली येत होती आणि ही व्यक्ती एअरफोर्समध्ये होती आणि पुष्कळ मोठ्या पोस्टवर होती आणि फॅमिली घेऊन ती व्यक्ती यायची. त्या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा यायचे, मुलगी यायची आणि ते तिघं चौघं गाणं गायचे. पण हा व्यक्ती जेव्हा गाणे गात असायचे तेव्हा कधीच गाणं गात नसायचं आणि मग ह्यांना राहवलं नाही. ह्यांनी त्यांना विचारलं चर्च सुटल्यावर, की "मी पाहिलंय की तुम्ही कधीच गाणं म्हणत नाही." तर ते म्हणाले, की "जे माझ्या अर्थ नसतो, ते मी म्हणू शकत नाही. मी चर्चमध्ये बसून खोटं बोलू शकत नाही." कारण त्यांनी देवाचं समर्पण केलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी म्हटलं, की "मी अशा प्रकारे खोटेपणा देवासंगती तर निदान करू शकत नाही." आणि मग ते तशाच रीतीने चर्चला येत राहिले आणि एक दिवस असा आला, की जेव्हा ते देखील गीत म्हणू लागले आणि डेव्हिड पॉसननी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना एकदम ताबडतोब समजलं, की ह्या व्यक्तीचा पालट झालेला आहे आणि त्याच क्षणी त्यांनी त्यांना पुढं बोलवलं आणि सांगितलं, की या व्यक्तीला साक्ष द्यायची. आणि खरंच त्यांनी साक्ष दिली, की आज मला पटलं, की हाच जिवंत देव आहे आणि त्याने आपला पुत्र माझ्या पापांसाठी ह्या जगात पाठवला, ज्याने माझ्यासाठी प्राण दिला, तो मेलेल्यातून उठला आणि जिवंत आहे. आणि अशा प्रकारे जे आपण मतांगीकार म्हणतो प्रभूचा, तोच त्यांनी म्हणून दाखवला आणि अशा प्रकारे ते म्हणाले, ह्याच्यापेक्षा चांगली साक्ष मी कधी ऐकली नव्हती. आणि अशा प्रकारे आपण पाहतो, की आपल्या अंतःकरणातून आपण देवाला भक्ती द्यावी. जे गीत आहेत ते आपल्याला निश्चित तयार करतात, पण त्याच्या अर्थाकडे आपण निश्चित लक्ष करून गीत गावं आणि देवाला भक्ती दिली पाहिजे. इब्रिकरास पत्र त्याचा 12वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये पण धन्यवाद देऊन देवाची भक्ती करण्याबद्दल म्हटलेलं आहे. वेळ होत आहे म्हणून मी ते वचन काढून वाचणार नाही, पण तुम्ही घरी ते पाहू शकता. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो, तेव्हा खऱ्या रीतीने कशी भक्ती करावी ते आपल्याला समजतं. मत्तई 17 आणि त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण तेही काढून वाचणार नाही वेळेअभावी. पण मी 2 गोष्टीकडे त्या वचनामध्ये तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छिते, की तिथं लिहिलेलं आहे, की जेव्हा येशूचा ट्रान्सफिगरेशन झालं, म्हणजे रूपांतर झालं, तो त्या डोंगरावर गेला आणि तेव्हा त्याचं मुख सूर्यासारखं तेजस्वी झालं आणि त्याचे वस्त्र प्रकाशासारखे शुभ्र झाले. म्हणजे आपल्याला देवाचं वचन वाचल्यावर एक छोटीशी आयडिया येते, की देव कसा आहे, किती महान आहे, किती मोठा आहे, किती आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला देवाची खरोखर भक्ती करायची आहे, तेव्हा तुम्ही बायबल घेऊन बसा आणि देवाला प्रार्थना करा, की देवा तुझा प्रताप तू मला दाखव, तुझं सामर्थ्य तू मला दाखव, तुझी महानता मला दाखव, तुझं वैभव मला दाखव, तुझे गौरव मला दाखव, तुझी कृपा मला दाखव. आणि अशा प्रकारे देव तुम्हाला त्याच्या वचनाद्वारे तो कसा आहे हे दाखवून देईल. त्याचे गुणवैशिष्ट्य आपल्याला अधिक आणि अधिक समजतील आणि जितके आपल्याला त्याचे गुणवैशिष्ट्य समजतील, तितकं आपण अधिक त्याची उपासना अंतःकरणापासून करू. आणि म्हणून आपण ही प्रार्थना देवापुढे ठेवू, की देवा मला आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती करण्यासाठी तूच माझं साहाय्य आणि मदत कर आणि माझा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीस करून घे. आणि जेव्हा आपण खऱ्या अंतःकरणाने देवाच्या समक्षतेमध्ये बसतो, तर देव आपलं शब्द ऐकतो आणि कधी कधी कदाचित शब्दही नसतील. आपण नुसतंच एक विचार करू, की देव किती मोठा महान आहे. आणि ऑफकोर्स त्यानंतर आपण ह्यासाठीही त्याचे आभार मानले पाहिजे, की जे काही त्याने आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याबद्दल देखील आपण त्याची उपकार स्तुती केली पाहिजे. आणि अशा प्रकारे अंतःकरणापासून आत्मीय आणि खरेपणाने आपण त्याची भक्ती करावी. हा खूप गहन असा विषय आहे आणि प्रभूच्या साहाय्याने मी तो हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला देवाच्या वचनातून बोध झाला असेल. माझी हीच प्रार्थना आहे की तुम्हा सर्वांना यातून आशीर्वाद प्राप्त व्हावा. आपण प्रार्थना करूया. हे देवबाप्पा, ह्या वेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत. जे वचन आमच्याकडं आलेलं आहे ते आम्ही ग्रहण करावं आणि प्रभू आमच्यातील प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रोज आणि रोज
तुझी भक्ती करावी, भक्तीचा वेगळा वेळ काढावा आणि भक्ती करावी म्हणून तो आमचं साह्य आणि मदत कर प्रभू. पुष्कळदा आम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण प्रभू खरोखर अंतःकरणापासून ही भक्ती करण्यासाठी तू आमचं साह्य आणि मदत कर. आणि त्याचप्रमाणे जेव्हा यूट्यूबवर आमची जी भक्ती असते त्या संगतीही आम्ही भक्ती करावी. इतर गोष्टींचा विचार करू नये, बोलू नये, पण पूर्ण लक्ष लावून आमची पूर्ण भक्ती तुला द्यावी, आत्मेन खरेपणाने ती करावी म्हणून तू आमचं साह्य आणि मदत कर. आणि तुझ्याबद्दलचं जे गहन अर्थ आहे, तू जो आहेस त्याच्याबद्दल आम्ही अधिक आणि अधिक शिकावं म्हणून तू आमचं विशेष साह्य आणि मदत कर. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रभू. आमच्यातील प्रत्येकाला आत्मिक आशीर्वादाने तृप्त कर आणि प्रभू आम्हाला तू चालव आणि प्रत्येकाचं संरक्षण कर. तुझ्याच गोड व पवित्र नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन. आपण पुन्हा येणाऱ्या रविवारी ह्याच चॅनलवर भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा. देव तुम्हाला आशीर्वाद देव.